आता आपल्याला पाहायचंय अरे. त्या अगोदर मी एक व्हेरिएबल घेतो इंट ए इज इक्वल टू 10. पण व्हेरिएबल मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो बरं? फक्त एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण अशा जर मला 100 व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर काय करावं लागेल बरं? अजून एक असे व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागते, 100 व्हेरिएबल. आलं लक्षात? पण एवढे व्हेरिएबल देण्यापेक्षा आपण अरे मेथड यूज करणार आहे. त्यांनी एवढे व्हेरिएबल द्यायची काही गरज नाही पडत. अरे मध्ये काय अरे म्हणजे, तर अरे मध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. काय करू शकतो? मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण त्यांचा डेटा टाईप कसा पाहिजे? सेम डेटा टाईप पाहिजे. सेम डेटा टाईप म्हणजे एकाच डेटा टाईपच्या सगळ्याची सगळ्या व्हॅल्यू पाहिजे. अरे म्हणजे काय? एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल आयटम आहे, त्याला आपण अरे म्हणतो. तर सिंटॅक्स पाहू काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा डेटा टाईप द्यायचा कोणता आहे तो डेटा टाईप म्हणजे कोणत्या टाईपच्या व्हॅल्यू आहेत. त्यानंतर अरेचं नाव देणार, अरे नेम. त्यानंतर त्या अरेमध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करायच्यात म्हणजे त्याची साईज देणार. त्यानंतर इथं व्हॅल्यू देणार, जेवढी साईज दिली तेवढ्या व्हॅल्यू द्यायच्या. व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, जेवढ्या व्हॅल्यू असतील तेवढ्या आपण इथं व्हॅल्यू देणार. त्यानंतर आता एक आपण एक्झाम्पल पाहू. इंट अरेचं नाव देतोय ARR, काही दिलं तरी चालेल, आपल्या मनावर आहे. मी साईज देतोय 5, म्हणजे मला फक्त 5च एलिमेंट स्टोअर करायचे. आता त्याच्या व्हॅल्यू देतो 10, 20, 30, 40 आणि 50. आता मेमरीमध्ये काय होईल ह्यात? तर किती व्हॅल्यू आहेत? साईज किती आहे? 5. तर मेमरी मधले 5 ब्लॉक अलोकेट होतील. तर मी 5 ब्लॉक घेतोय. जेवढी साईज असेल तेवढे ब्लॉक एक्झिक्यूट होणार, जेवढी साईज दिली. आणि प्रत्येक एक व्हॅल्यू एक ब्लॉक मध्ये जाणार. आणि हे ब्लॉक कसे आहेत? कंटिन्युअस आहे. एक झाला ब्लॉक, नंतर दुसरा, नंतर तिसरा. पहिल्या ब्लॉक मध्ये पहिली व्हॅल्यू जी इथं दिली, दुसरी व्हॅल्यू लगेच 30, 40 आणि 50. जशा आपण व्हॅल्यू घेतल्या तशा तिच्या स्टोअर होतील मेमरीमध्ये. त्यानंतर आपल्या अरेला इंडेक्सिंग असते, जी इंडेक्स 0 पासून चालू होती. 0, 1, 2, 3 आणि 4. इंडेक्स ही कायम ऑलवेज 0 पासूनच स्टार्ट होते. पण ह्या प्रत्येक ब्लॉकला काही ना काही ऍड्रेस असतो. जर आपण पहिला ऍड्रेस 1000 जर अज्युम केला, 1000, ह्याला काय म्हणतो? पहिल्या ऍड्रेसला, पहिल्या एलिमेंटच्या ऍड्रेसला बेस ऍड्रेस. काय म्हणतो? बेस ऍड्रेस. पण आता दुसऱ्या ब्लॉकचा ऍड्रेस काय असेल? तर इंटिजरची साईज किती आहे बरं? 2 to 4 बाईट. आपण समजा आता 4 बाईट पकडू, तर ह्याला 4 बाईट गेली, त्याच्या पुढल्या ऍड्रेसला असेल 1004, त्याच्या पुढल्या 1008, 1012 आणि 1016 असा ऍड्रेस असतो. ते लगतच असे ब्लॉक तयार होतात. आलं लक्षात? समजलं अरे म्हणजे काय असतं ते? ओके.